ओके सो काय नाही ना आता तिकीट. हे बघा आमची पॅकिंग चालू आहे. गाडीमध्ये आपण हे बॅग्स टाकलेत. आम्ही चालू कुठेतरी फिरायला, डेस्टिनेशन नाही माहिती. आमची मॅग्नाइट सोबत आहे मामी, आदेश, मम्मी, बबडू, पप्पा, मम्मी. दसरा स्पेशल ट्रिप. दसरा स्पेशल ट्रिप आहे आमची. हे बघा आम्ही CNGच्या लाईन मध्ये वेट करत आहोत. हे बघा आमच्या बबडू आणि पप्पा दिसते का? बबडू आणि बोलला ना अर्धा बबडू गाडी चालू ठेव. अर्धा लिहिले त्यांनी तिथे. मिनिमम वेटिंग 30 मिनिट्स. बबडी ए बबडी इकडे बघा या. बबडी इकडे बघा. बबी आमची शनी. चला एक स्टॉप घेतलं होतं आपण इकडे या स्पॉटवर, कारण की आम्ही जे आणलं होतं सोबत खायला त्याची आमटी, पुरणपोळी सोबत जी आमटी आणली होती ती पण दाखवल्यास देतो. आमटी पूर्ण पिशवीमध्ये पडली, तो आम्हाला इकडे स्टॉप घ्यावं लागलं आणि ती आमटी गेली आता पिशवीनेच खाल्ली. सो आणि बबडूला पण थोडस खाऊ घातलं आणि आता आपण पुढे चाललो. आता परत एक मोठासा मुद्दा, छानसा मुद्दा त्यामुळे स्पीड कोणाला समजत नाही. बाहेर मागच्या ते जाणवतच नाही ना कितीने चाललाय.
पप्पा म्हणायचे राम 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 आमची एक गाडी पुढे गेलेली आहे ऋषी. बाबांची माझी आलती पूजाच्या पप्पाची आणि ते स्पीड जाऊन आलो पण ते चावत नाही काय नाही पण त्याला ती भीती ना आणि ते कुत्रा पण असं चावत ना ते आम्हाला सगळ्यांना सोडलं त्यांच्याच मागे फिरायला लागलं. असंच असतं ते ज्याला नाही आवडत नाही कुत्रा त्याच्याकडेच जातो. पूजाचे पप्पा म्हणले आणि इकडे इकडे तरी कशाचं काय ते त्यांच्याच मागे फिरायचं. माड बघ घेतलंय आता माड दिसल्या. होय ओ माय गुडनेस. हळूचा पुढे हे आहे एकदम स्लो होणार नाही पुढे. हे सायकल सायकल बाबांसंगती ना पांडूचे वडील आपले कर्जतचं पांडू आहे ना त्याचे वडिलांनी जामचोरी जमवली. ते बी शांत आहे. विंडमिल बोलतात ना त्याला. पवन चक्के आले इंग्लिश मध्ये विंडमिल. बंद विंड नाही का? विंडमिल मध्ये विंड नाही का? किती सगळीकडे सगळ्या तो बघ तो एक चालतो तो बघ जशी हवा येईल तशी चालतात. पाऊस पडून घेत आहे तिकडचे चालतात. मोठे पाते असते बाबा याचे दिसायला वाटते असं ते काय ते. हा ते पवन चक्कीचे हा ज्या मोठे पाते इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं ना ते. इलेक्ट्रिसिटी असते. इलेक्ट्रिसिटी जनरेट होतं. हवामान बिल होतं नाही. ऋषी तर दिसतच नाहीये. तिकडे पण आहे पण किती स्प्रेडेड आहे. तुमचं काय ठरतंय फोन करा. हा शिर्डीलाच उतरायचं. ते उतरायच्या आधी थांबा आम्हाला लक्ष द्यायचं नाही. टन हा पण तू उतरला काय? एक्झिटच्या तिथे थांबा आम्हाला नाही तर आम्हाला अलीकडेच थांब बाबा. जास्त स्पीडला असेल तर थांबतो. चालेल ते गॅस आहे ना काय संपला? आपली किती झालं? एक 2 कांडे असते ना. 2 कांडे. 2 कांडे आहेत. 2 कांडे आहेत. हा आमचे बी 2 कांडे आहेत. आज सर्व्हिसिंग नाही ना रे. एवढी पेट्रोल सीएनजी खाते. थांबा आम्हाला सोडून नको तिकडे. माझ्या मोबाईल या गाडीला 2दा सर्व्हिसिंग होऊच तर फुल एव्हरेज नाही भेटणार. अच्छा. आणि आपल्या त्या गाडीला बी तसंच होतं 20,000पर्यंत. ते 20,000ची सर्व्हिसिंग केली ना पहिल्यांदाच तिने 35च्या पुढे एव्हरेज दिलं. काय करतो काय मग त्या ॲव्हरेज? नाही मग इंजिन फ्री झालेलं असतं ना तोपर्यंत. त्याच्यामुळे कधीतरी पेट्रोल चालवायचे आपण गॅसवर बी नाही. चालू करायला गॅसवर होती डायरेक्ट का? नाही पेट्रोलवर होते. हा मग ते बरे पेट्रोलवर होते आणि मग आपोआप होती नाही ऑटोमॅटिक. हो ऑटोमॅटिक होते. संपली तरी ती आपोआप ट्रान्सफर होते. बंद नाही पडत. आता पहिल्यांदा टाकलं होतं ना 650चं. त्याच्यामध्ये काहीतरी ती 100 किलोमीटर चालली होती. सिटीत तर लई कमी ॲव्हरेज देणार. हा सिटीमध्ये चालतो. आता ह्याच्यातमध्ये बघू ना आपण. त्या दिवशी 720 आणि आता 250चं टाकलं. आता किती रुपयाचे बसलं? आता तर 250च बसलं. 2-3 kg झालं ना त्याच्यामध्ये. प्रेशर बी नव्हतं. या असलं असतं प्रेशर नसलं.
ऑनलाईन म्हणजे डायरेक्ट कनेक्शन असतं का? त्याला प्रेशर असतं. सापडलाय फौजी मटन खानावळच्या. सावजी राईटला घ्यायचं आहे का? सावजी आहे की फौजी आहे? सावजी म्हणजे नागपूरवाल्यांचं. आपला राईटला राईटचा आहे पण पुढे राईटला ना तू बघ पुढे पुढे जागा आहे का जायला? नाही पुढे अजून पुढे चल. पुढे चल. हे डिवायडर आहे. हो माहिती आहे मला. पुढे आहे का? हा इकडे आहे. गाडी जाते इकडे आहे. लाईन नाही वाटत रे जागा. डायरेक्ट आत लाईन नाही ठीक आहे का? ऋषी मार्केट राईटचं टर्न. ऋषीच आहे का? हा ठीक आहे. लाईन नाही. आम्ही त्या दिवशी तिकडे रोडला बाहेर होतो तो लाईनला. ओके फायनली हे बघा आम्हाला सापडलाय सावकाश घ्या. भारत पेट्रोलियम. म्हणजे कसं भरायला टेन्शन नाही. तुला कळणार का इकडून घ्यायला? हा कळतंय. खड्डे आहे. सावकाश घे फक्त. जाऊ दे लांब आहे. या फायनली आम्हाला भेटलाय भारत पेट्रोलियम पंप. हा आपला का हा आपला अशी रोड प्रॅक्टिस वाले रोड आहेत आपले. हा याच्यामध्ये आपला ड्रायव्हर एकदम खुश आहे. अशी रोड पाहिजे एवढे छोटे छोटे रोड पाहिजे. बघा आलो तुमच्याच मागे. त्याला लाईट दे. आलो आम्ही मागे आहोत. पुढे जाऊन उतरे. सो काय करतोय ड्रायव्हर आमचा? तर कसं वाटतंय तुला? खूप भारी एकदम मस्त चालवलीस तू. यस अशीच चालवत राहा. आम्हाला कुठे कुठे घेऊन जा फिरायला. हा प्रेशर नाही इकडे त्यामुळे. 96 रुपीज CNG. खूप महाग आहे इकडे. किती टाकायचं पेट्रोल? पेट्रोल 3000. तुझा खालीकडे या पिझ्झा हा 5चा काय नाही टाकत. हा ते डबल यूज झालं तर 3च टाक. वाजता
काय म्हटलं आता मंदिराच्या पुढे गेलो का आपण मंदिराच्या पुढे जायचं सरळ भक्त निवास मंदिराच्या पुढे जावं लागेल सगळं रोडला 2 नंबर जातात बुकिंग नाही केलं बुकिंग करायचं पण आता नाही भेटणार काही गर्दी नाही यावं ऑनलाइन त्यावेळेस आलं नाही नाव मंदिर समजा ना मला काय बस वगैरे काय नाही काहीच नाही बाहेर बरं आहे अजून ट्रॅफिक जाम मंदिर आहे फक्त निवास 2 किलोमीटर आहे इकडे आम्ही जेवले होते आहे यार लोक गर्दी नाही काय आहेच गर्दी गर्दीच नाही रे एवढी काय गर्दी याला थोडे मंदिर परिसर सगळं पब्लिक दिसते आम्हाला तेवढीच साईबाबांचा असं पाहण्यासाठी माणूस पुढे दिसत नाही आपलं हॉटेल आहे इकडे होतं आतमध्ये हा तिकडून चालत आलो होतो ना गर्दी होती का आपली गाडी पुढे इकडे होतं इकडे होतं इकडे होतं आतमध्ये हॉटेल हा इकडून चालत आलो होतो आपण चालत आलो इकडून कुठेतरी होतं इकडून वाटतं इकडूनच होतं वाटतं चालत भैया खाना बेटो काय पाहिजे भक्त निवास शोधते इकडे कुठे भक्त निवास पुढे असतात पुढे राईटला अच्छा हे लगे राईटला नाही रे भक्त निवास कुठे दिसते हॉटेल जरा फॅन्सी होतं हा आपण आलेलो ते लेफ्ट साईडलाच पण ती
आणि पण पंजाबी तडका. भक्त साडी हे काय भक्त साडी नाही ते भन साडी हे बघ देवी बघ ती बघ साईड ऑपोजिट है एवढं लांब भरून मामा चालत यायचं गाड्याच घेऊन यावं लागतं ना ऑनलाईन काहीतरी बुक करायचं बोलले ते म्हणलं शक्यतो ऑनलाईन बुक करतात पण आता आपल्याला माहिती कोणाला विचारा ना नाही हेच रोडला आहे असं कमाली मोठी आहे ना हा मग तेच म्हणलं हा हे बघ मोठं आहे हा या की दिसलं बऱ्याचशा आहे का नाही बघावं लागेल गाड्या तर कमीच दिसते बाबा हा बरीच लोक येतात ना मामा असे बसने वगैरे बसवाल्यांची दिसला आधी बघू आपण ते पुढे आहे ना सो आम्ही फायनली भक्त निवास मध्ये आलेलो आहोत सो इकडे ना आधार कार्ड घेऊन या आधार कार्ड आम्हाला मेल वरती सेंड करून या लाईन मध्ये फ्रेंड बोलला हार्ड कॉपी कलेक्ट करायची आहे आधी प्रिंट करायची सो हे आहे भक्त निवास पहिला एक केला ओके तर चला आम्ही रूम बुक केलेली आहे सो रूम बुक झालेली आहे 500 रुपीज पर रूम 450 450 पर रूम येस ओके 450 पर रूम 2 रूम घेतलेली आहे 2 बेड्स आहे 2 पीपल पर बेड झोपू शकतात चांगली आहे स्वच्छ आहे आणि मस्त आहे तर आता आम्ही चाललो देवस्थान मंदिरात तर बघूया कुठे आहे मंदिर तू वेळ नाही लावला का नाही नो शिट ओके सो आम्ही आता मुफ्त प्रसादालयामध्ये आलेलो आहे प्रसाद खायला ते पण मुफ्त मध्ये एकदम मोकळं आहेस हा सगळे एकच लाईन बसले इकडे जावं लागेल इकडे बसतात बबडू आम्ही पोचलो मंदिराकडे बट आपले 4 मेंबर हरवलेत सो आम्ही वाट बघत आहोत आणि त्यांच्याकडे मेन म्हणजे
मोबाईल नाहीये. आता आम्ही काय करायचं बाबडू, काय वाटतंय तुला? हे लोक पण नाही कॉल आला बघ. हा बोल, भेटले का? हा हा बरं, ये चला येऊ दे त्यांना मग जाऊ. जसं ब्लॉग काढायला घेतलं की भेटले. गुड गुड. अधिराज शनी, अधिराज बिझी आहे लोकांना बघायला की काय चालू आहे, काय करतात काय नाही लोक. सो आम्ही ऑपोजिट साई नैवेद्य तिकडे बसलो. प्रसादालयामध्ये जेवून सो आमचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही सगळे चाललो दर्शन घेऊन. आता आमची दोन्ही कार येणार आहे. पप्पा शेंगा खात आहे. पप्पा मम्मी उठ. काही प्रसादालय सकाळी 9:30 ते रात्र 9:30 वाजेपर्यंत चालू राहील. कळलं होतं ना मी. रक्तदान और प्राण श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत श्री साईबाबा हॉस्पिटल व मम्मी रोडवर नाका ऐकत या. एक साईडला कोण दी पुरा इडली नका, इथली नका. हे बघ आम्ही काय खातोय, शेंगा. मनोज कुमारचं हॉटेल बघा, साईबाबा इंटरनॅशनल हॉटेल. मनोज कुमारचे आणि हे बघा छान झडक बनवला आहे. झाडाचं पण झडक केला बघले डकलीन बघा, बबडूची आमची डकलीन. आणि एक बबडू ग्लास तयार आमचा केला, डकला ग्लास. डकलीन बोलतो. तिकडे पण एक कुंडली आहे, पॉट सारखं बनवलं आहे बघा. आणि इकडे बनवला आहे डक. आणि आम्ही चालतच गेले काय ना. मामा हे पकड ना. इंटरनेट म्हणून हॉटेलमध्ये साधारण रेट नाही ते का. आणि एकदम जुनं हॉटेल आहे पहिलं ना. मुंबई आहे. पलीकडूनच प्रसादालय, परत यांचं ते 60, नाशिक 90 and इंदोर 425 kilometers. आणि एवढं काय गर्दी नसते. गेट नंबर 6 1 2 3 4 5 6 7 देवस्थान. हे बघा माझे दोघे मम्मी आणि मामी बबडूला घेऊन. हा बिचारा थकलास, दमून गेलेला आहेस, चिडला आहेस, तरी बिचारा रड, तरी पण आपले डोळे उघडून बघतोय बिचारा. त्याला झोपेतून उठून हा झोपला होता तो, मग दर्शनाला लगेच उठला. लोक त्याला प्रोत्साहन करत होते.
जाताना